हॅलो फ्रेंड्स, नमस्ते, हॅपी न्यू इयर सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्तच असणार. तर स्वाती पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आलेली आहे टेरेसवर. तर टेरेसचा व्ह्यू आहे हा आणि मी इथे कपडे सुकत घालते आणि आज आहे 31. तर 31ची पार्टी होणार आहे आज टेरेसवर. माझ्या मुलींचे सर्व फ्रेंड्स येणार आहेत ट्यूशन क्लासमधले आणि त्यांची पार्टी होणार आहे. तर डान्स वगैरे होणार आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फ्रेंड्स. आणि हे जे कपडे आहेत ते आपण हाताने धुतो तेच आहेत, कलर जाणारे आणि पांढरे कपडे जे मी मशीनमध्ये नाही टाकत, तर ते मी हाताने धुते आणि तेच मी सुकवते. तर थोडंसं टेरेस पण सेट करणार आहे मी, कारण संध्याकाळी पार्टी होणार आहे मुलांची. तर मी तुम्हाला थोडंसं तेही सेलिब्रेशन दाखवणार आहे 31चं. तर चला मग आता आजची रेसिपी बघूया काय आहे. तर मी आज मुलींच्या सांगण्याप्रमाणे त्यांचं फेवरेट सुक्कं चिकन बनवणार आहे. तर हे चिकन कांदा टोमॅटोमध्ये बनवू शकतो आपण. आणि मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो मॅन्युअल चॉपरमध्ये बारीक कट केलेत. त्याला मी कुठलाही मसाला आज टाकणार नाही या चिकनमध्ये वाटलेला. तर कांदा आणि टोमॅटो मी मॅन्युअल चॉपरमध्ये बारीक कट केलं आहे. 1 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा कढीपत्ता आणि जे आपले बेसिक मसाले आहेत सर्व, हळद, मीठ, मिरची, तेच मसाले मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आता. आणि आता मी हे चिकन टाकणार आहे. तर चिकन मी 50% कुक करून घेतलेलं आहे अगोदर हळद मीठ टाकून. आणि मी आता याच्यात अजून 50% मी 10 मिनटं याला शिजून घेणार आहे. आणि थोडंसं मी पाणी टाकलं याच्यामध्ये मसाला आणि चिकन शिजण्यासाठी. तर सुक्कं चिकन हे असं बनतं फ्रेंड्स, खूप टेस्टी लागतं. असं सिम्पल पण कधीतरी करून बघा, खूप टेस्टी लागतं. आणि 10 मिनटं मी याला ठेवणार आहे आता. तर ह्या मिरच्या आहेत, भाजी पण आली आज घरी, तर मग मिरच्या मी अशा सुकत घातल्यात आणि त्या मी डब्यामध्ये ठेवणार आहे. आणि हे आहे संध्याकाळची पार्टी मुलांची. तर हे सर्व ट्यूशन क्लासचे मुलं आहेत आणि आमच्या टेरेसवर यांची पार्टी चालू होती. तर हॅपी न्यू इयर. आणि हे होतं आमचं घरातलं रात्री 12 वाजता न्यू इयर सेलिब्रेशन. 2, 3, start. हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. हॅपी न्यू इयर. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. ईश्वर चरणी पूर्ण युट्यूब फॅमिलीच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण हो. तुमच्या सबस्क्रायबरच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण हो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. केक छान आहे. यस, यम्मी लागतो. कोणता फ्लेवर आहे? फटाके बघा किती वाजता आहेत बाहेर. चल व्हिडिओ ठेवूया. तर फ्रेंड्स, अशी होती माझी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात. तर पूजा वगैरे मी केलेली आहे. आता मी बनवणार आहे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे आता इडली. तर हे बॅटर जे आहे ते मी 2 दिवसापूर्वी घरातच बनवलेलं होतं आणि याच बॅटरपासून मी काल डोसे बनवले होते आणि मी आता इडली बनवते. तर मी याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि याच्यात मी आता पाणी वगैरे काही टाकणार नाही. तर मी डायरेक्टली असंच याचं इडली बनवणार आहे.
तर जस्ट आपलं जे इडली मेकर असतं त्याला थोडं थोडं ऑइल ग्रीस करायचं आणि हे एक एक चमचा बेटर त्याच्यामध्ये भरायचं. तर बेटर कसं बनवायचं आणि डोसा रेसिपी हेही माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे, तुम्ही चेक करू शकता. तर हे सर्व बेटर मी आता एक एक चमचा याच्यामध्ये भरणार आहे आणि मी पाणी ठेवले. थोडंसं पाणी आपल्याला जे इडलीचं मेकर असतं भांडं त्याच्यामध्ये टाकायचे 1-1.5 ग्लास आणि 15 मिनटं हे सर्व इडली आपल्याला एकदाच कुक करून घ्यायच्यात. तर 15 मिनटं मी याला कुक केलं आणि 15 मिनटं मी याला थंड करून घेतलं आहे आणि तेव्हाच या इझिली निघत आहेत इडली मेकरमधून. बघू शकता तुम्ही, गरम गरम जर इडली मेकरमधून आपण इडली काढल्या तर त्या चिटकतात. आणि हे बघा किती टेम्पटिंग इडली तयार झाल्यात, किती स्पॉन्जी आहेत. तर याच्यासोबत जी चटणी असते टोमॅटोची, तर ती आणि ओल्या नारळाची चटणी तेही मी बनवली आहे आणि खूप टेस्टी झाले होते दोन्ही चटणी आणि इडली. तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा तुम्ही पण अशी इडली. आणि याच्या इडलीचं जे बेटर आहे त्याच्यामध्ये पाणी टाकू नका, नाहीतर ते चिकट बनतात इडली. तर आज मी ग्रोसरी शॉपिंग पण केली आणि हे आहे आमच्या इथलं जवळचं डीमार्ट. तर मला आजच वेळ होता आणि मुलांचे स्कूल जे आहेत ते उद्यापासून चालू होणार होते, म्हणून मी हे माझं काम आहे तेही मी आजच करून घेतलं. तर हे बघा मी सर्व ग्रोसरी शॉपिंग केली आहे आज. तर शॉपिंग झाली आहे आता. हे सर्व जे ग्रोसरी आहे ते मी जागोजागी ठेवून देणार आहे. तर हे आहे माझं कॅबिनेट. तर मी जेवढं लागतं तेवढं सामानच फक्त जे कंटेनर असतं डब्बा आपला त्याच्यात भरून ठेवते, नाहीतर मग बाकीचं खाऊ वगैरे सर्व मी असं कॅबिनेटमध्ये ठेवून देते.
फ्रेंड सर्व आवरून झाले माझं. जे सामान जिथे ठेवायचं तिथे ठेवून झाले. आय होप तुम्हाला माझे असे रुटीन ब्लॉग आवडत असतील आणि जर का आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा. तर मला खूप जास्त सर्दी झाली म्हणून मी जास्त व्हॉइस ओव्हर केलेलं नाही आहे. तर फ्रेंड्स अजून एकदा तुम्हाला हॅपी न्यू इयर. तुम्हाला हे वर्ष आनंदात जाओ, सुखात जाओ. तर बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.